प्रत्येक स्त्रीचं ना तिच्या किचनवरती खूप प्रेम असतं. म्हणजे किचनमधल्या प्रत्येक वस्तूवरती इतकं भरभरून प्रेम करते. एखाद्या वेळेस साडी कमी घेईल, पण एखादं भांडं, एखादी वस्तू किचनसाठी घ्यायची म्हटलं, की मात्र लगेच घेते. तर अशा वेळेला जर आपलं किचन देखणं आणि नीटनेटकं ठेवायचं असेल, तर किचनसाठी जे कंटेनर किंवा जे डबे आपण निवडतो ना, ते जर असे व्यवस्थित निवडले ना, तर घर सुंदर पण दिसेल आणि प्रत्येक वस्तू आपल्या हाताशी सुद्धा असेल आणि पसारासुद्धा होणार नाही. तर आज आपण असेच कंटेनर बघणार आहोत, ज्यामुळं आपलं किचन देखणं आणि नीटनेटकं सुद्धा दिसेल. तर अशा छान छान ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट करून तसं सांगा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं किचन म्हणजे अलिबाबाची गुहाच असते. किती वस्तू असतात किचनमध्ये. अगदी धान्यापासून ते छोट्याशा मसाल्यापर्यंत इतक्या वस्तू आपल्याला साठवून ठेवायच्या असतात आणि त्यासाठी वेगवेगळे डबे आपल्याला निवडावे लागतात. तर त्यासाठी आपण प्रामुख्याने वापरतो ते प्लास्टिकचे डबे. तर आता प्लास्टिकला जास्ती पर्याय नाही आहेत, म्हणजे आहेत, पण ते आपल्याला रोजच्या रोज वापरण्यासाठी उपयोगी येत नाहीत. तर प्लास्टिकचा जास्त वापर करू नये हे अगदी खरं आहे. पण त्यातल्या त्यात जर प्लास्टिक निवडताना आपण ते BPA फ्री आहे किंवा फूड ग्रेड मटेरियलचं असेल, तर ते मात्र आपण निवडू शकतो. कारण काय होतं बघा, आपण काचेच्या बरण्या तर घेऊ शकतो, पण त्या हाताळणं तेवढं काही सोपं नसतं. किंवा स्टीलच्या जरी घेतलं तरी स्टीलच्या डब्यांचे आकार असतात ते जरा गोल असतात किंवा मोठे असतात. त्याच्यामुळे ते छोट्या जागेत ठेवणं जरा कठीण होतं. तर प्लास्टिकचे डबे निवडताना काय काळजी घ्यायची, की ते फूड ग्रेड मटेरियल आणि BPA फ्री आहेत का आणि चांगल्या कंपनीचे, चांगल्या क्वालिटीचेच घ्यायचे. तर आता इथं जे मी हे डबे दाखवत आहे ते टप्परवेअरचे आहेत आणि आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे टप्परवेअरचे डबे चांगले असतात. आणि जे दुसरे होते ते नयासा या कंपनीचे होते आणि दोन्ही हे होते ते एअरटाईट होते, त्यामुळेच मी ते घेतलेले आहेत. मला स्वतःला स्टीलचे डबे खूप आवडतात. कारण ते टिकायलाही चांगले असतात, दिसायलाही छान दिसतात आणि शिवाय त्याच्यापासून काही प्रदूषणसुद्धा होत नाही. पण ते आकाराने शक्यतो गोलच असतात, त्याच्यामुळे खूप जागा पण अडते आणि मोठेसुद्धा असतात. त्याच्यामुळे आपल्या मांडणीमध्ये खूप जागा अडते आणि त्यामुळेच मी माझ्याकडे आहेत स्टीलचे डबे. पण सध्या तरी ठेवून दिलेले आहेत. काही थोडेफार आहेत ते पिठासाठी वगैरे मी वापरते. आणि आता इथं सुद्धा मी हे स्टीलचेच डबे आहेत, फक्त बाहेरून त्याला कलर दिलेला आहे. आणि हे मी चहा, कॉफी आणि साखरेसाठी वापरते. दिसायलाही छान आहेत आणि शिवाय स्टीलचे आहेत, त्यामुळे वापरायलाही एकदम सुटसुटीत आहेत. मीठ आणि चटणी, तिखट या गोष्टी असतात त्या नेहमी काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवायच्या असतात. पण चिनी मातीच्या बरणीत इथं ठेवून उपयोग नाही, कारण इथलं वातावरण दमट आहे, त्याच्यामुळे ते लवकर खराब होतं आणि काचेच्या गोष्टी जरा रोजच्या रोज घाई-गडबडीच्या वेळेला वापरणं कठीण असतं. त्याच्यामुळं मी सध्या तरी प्लास्टिकचे डबे त्याला वापरते आहे. फक्त तिखट आहे ते मी काचेच्या बरणीत ठेवलेलं आहे. तर आता हे जे डबे आहेत ते Amazonवरून सोलिमा या कंपनीचे आहेत. चांगले आहेत आणि हे मी फ्रीजसाठी मागवलेले होते. कारण इथं आम्हाला आठवड्याभराची भाजी घ्यावी लागते. कारण सारखं बाहेर जाऊन भाजी आणणं होत नाही. पण ज्यांना शक्य असेल रोजच्या रोज भाजी आणणं, त्यांनी ती रोजच्या रोज आणलेलीच चांगली आहे. आता आम्हाला पर्याय नाही, त्याच्यामुळं मग आम्ही असे आठवड्याभराची साठवून ठेवतो. तर त्यासाठी हे डबे लागतातच. तर माझासुद्धा प्रयत्न आहे की लवकरात लवकर हे डबे आहेत ते काचेच्या डब्यांनी रिप्लेस करायचे. तर ही बघा, ही एक बरणी आहे माझ्याकडे काचेची, त्याच्यामध्ये मी तिखट ठेवलेलं आहे. तर शक्य असेल तर प्लास्टिकचे डबे टाळलेलेच चांगले. पण मी इथं काचेचे, स्टीलचे आणि प्लास्टिकचे अशा तिन्ही प्रकारचे डबे असे थोडे थोडे करून असे विभागून मी ठेवलेले आहेत. हे छोटे छोटे जे काचेचे आहेत बरण्या, तर त्याच्यामध्ये अगदी कमी ज्या गोष्टी आपल्याला लागतात ना, तर त्या ठेवण्यासाठी ह्या खूप उपयोगी पडतात. पण याचं झाकण जे आहे ते मेटलचं आहे. हे सुद्धा डबे आहेत ते मी फ्रीजसाठी मागवलेले. आणि हा जो दुसरा आहे तो अंडी ठेवण्यासाठी, तर तो मी DMartमधून घेतलेला. तर प्लास्टिकच्या डब्यांमध्ये शक्यतो गरम गोष्टी किंवा आपण जे टिफिन देतो ना, तर ते प्लास्टिकचे अजिबात वापरायचे नाहीत. पण काही कोरड्या ज्या गोष्टी असतात म्हणजे धान्य वगैरे, तर धान्य म्हणजे डाळी वगैरे ठेवण्यासाठी, तर ते आपण त्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवू शकतो. आणि हा सुद्धा आहे तो काचेचाच आहे आणि तो सुद्धा बघा चारी बाजूने ते लॉक आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित एअरटाईट पण होतो. आणि यासारखे 2 आहेत माझ्याकडे काचेचे, तर ते सुद्धा मी फ्रीजमध्ये वापरते. आणि या डब्यांना इथं एअर व्हेंटसुद्धा आहे आणि हे सुद्धा मी DMartमधून आणलेले.
आणि हे सुद्धा आहेत प्लास्टिकचेच, ते सुद्धा मी Amazonवरून मागवले. तर आता तुम्हाला वाटेल की हे काय सगळं प्लास्टिक आहे. पण मी हे तेव्हा मागवलं होतं जेव्हा कोरोना जेव्हा लॉकडाऊन वगैरे उठला ना, त्याच्यानंतर बघा आपल्याला खूप जास्तीचं सामान साठवून ठेवायला लागायचं. तर तेव्हा मी हे डबे मागवलेले होते. आणि हे सुद्धा आहेत काही काचेचे आहेत. तर त्याच्यामध्ये मी आवळ्याचा मुरंबा वगैरे तर तो ठेवलेला आहे बनवून. आणि या बरण्यांसारखे माझ्याकडे 4 बरण्या आहेत. तर त्यासुद्धा छोट्या-छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्यानंतर हा मसाल्याचा डब्बा आहे. तर माझ्याकडे पहिला प्लास्टिकचा डबा होता. तो आता मी रिप्लेस केलेला आहे हा स्टीलच्या मसाल्याच्या डब्याने. मसाल्याचा डब्बा जो आपला नेहमीचा असतो ना रेग्युलर तो तर चांगलाच असतो. पण त्याच्यामध्ये काय होतं, सारखे सगळे मसाले आहेत ते खाली पडत राहतात आणि लवकर खराब होतो. त्यापेक्षा मला हा चांगला वाटला आणि हा एअर टाईटसुद्धा आहे. त्याच्यामुळं मी हा घेतला. तर माझा प्रयत्न असतो शक्यतो की म्हणजे प्लास्टिकला पर्याय शोधायचा मी नेहमी प्रयत्न करत असते. तर हे सगळे डबे आहेत जे छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आपल्याला साठवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर अजूनसुद्धा डबे आहेत ते मी तुम्हाला दाखवते, की जे नेहमी आपल्याला लागणारे म्हणजे पीठ, तांदूळ, धान्य वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. तर ते मात्र मी शक्यतो स्टीलच्याच डब्यांमध्ये ठेवते. तर आता तुम्हाला दाखवते मी ते. तर हे आहेत माझ्याकडचे स्टीलचे डबे. भरपूर डबे आहेत, पण त्यापैकी थोडेसेच मी आता इथं ठेवलेले आहेत आणि हे जो मोठा डबा आहे त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि तो छोटा आहे त्याच्यामध्ये तांदूळ आणि बाकीचे जे आहेत ते बाकीचे जी पिठं असतात भाकरीचं किंवा बाजरीचं वगैरे तर ते ठेवण्यासाठी आणि दुसरा जो मोठा डबा आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ साठवून ठेवते आणि ही जी बरणी आहे त्याच्यामध्ये वर्षभरासाठी लागणारं जे तिखट असतं तर ते साठवून ठेवते. तर अशा प्रकारे मी हे सगळे डबे ठेवलेले आहेत. आणि अजून एक आहे बघा हा छोटासा प्लास्टिकचा डबा, तो बटर किंवा पनीर वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. ही जी बघा त्याचं झाकण आहे तिथं बटर आपण काढून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीला जर असे वेगवेगळे डबे दिले तर पसारासुद्धा होत नाही आणि आपल्याला वस्तू गडबडीच्या वेळेला सुद्धा अगदी जागच्या जागी सापडते. आणि असं व्यवस्थित नीटनेटकं किचन ठेवल्यामुळे किचन दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि सुटसुटीत सुद्धा. आणि किचन जर आपलं असं नीटनेटकं सुटसुटीत असेल ना, तर मग आपली सुद्धा कामाची गडबड पण होत नाही आणि काम करण्याचा कंटाळासुद्धा येत नाही आणि पसारासुद्धा होत नाही. तर त्याच्यामुळेच आपल्या घरातले जे डबे असतात, त्याची मांडणी असते, ती जर आपण व्यवस्थित लावली ना, तर आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. तर आता व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा असे छान-छान व्हिडिओ बघण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.